नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या मराठी YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रायगड मॅथ्स. तर मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 त्यातलं आपलं तिसरं प्रकरण सुरू आहे वर्तुळ. आणि आज आपण त्या प्रकरणातलं सराव संच 3.3 सोडवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. सराव संच 3.1 आणि 3.2 आपले ऑलरेडी सोडून झालेले आहेत. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या लिंक मेन्शन करतोय, तुम्ही जाऊन पाहू शकता. अदरवाइज आपल्या प्लेलिस्ट अपडेटेड आहेत, तुम्ही आपल्या प्लेलिस्ट वरती जाऊन पण त्या व्हिडिओ पाहू शकता. आज आपण सुरुवात करतो सराव संच 3.3 साठी. परंतु 3.3 सोडवण्याआधी आपल्याला काही गुणधर्म समजणं गरजेचं आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहेत. हे जे 3 गणित आहेत 3.3 मध्ये ते समजण्यासाठी बेसिकचे गुणधर्म आहेत. आपण पटकन पहिलं ते समजून घेऊयात. तर सुरुवात करत आजच्या लेक्चरला. लेट स्टार्ट. दोन छोटेसे गुणधर्म आहेत. एक म्हणजे केंद्रीय कोनाचे गुणधर्म आणि जीवांचे गुणधर्म, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. केंद्रीय कोनाचे गुणधर्म पहिला आपण समजून घ्या. सपोज एक आपल्या समोर एक वर्तुळ आहे आणि हा वर्तुळाचा केंद्रबिंदू, या केंद्रबिंदूतून जर का मी समजा दोन त्रिज्या काढल्या तर हा एक कोन तयार होतोय. सपोज आपण याला नाव देऊया, हा O, हा A आणि हा B. समजा OA आणि OB ह्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि ह्या दोन त्रिज्या एकमेकांना अशा पद्धतीने इंटरसेक्ट करतायत की जिथे एक कोन तयार होतोय. हा जो कोन तयार झाला ह्याला बोलणार आपण केंद्रीय कोन, कारण की हा केंद्रबिंदूतून तयार झालेला असतो. मग तो कोणता पण वर्तुळ असू दे, याच्यामध्ये जर केंद्रबिंदू मधून जर एखादा कोन तयार झालाय तर त्याला आपण केंद्रीय कोन असं बोलणार. आणि ह्या ज्या दोन त्रिज्या आहेत, ह्या त्रिज्यांनी पूर्ण वर्तुळाचा काहीतरी एक भाग हा समाविष्ट केलेला आहे. ठीक आहे, समजा हा एवढा भाग ह्या दोन त्रिज्यांनी कव्हर केलाय पूर्ण वर्तुळातून. ठीक आहे, तर केंद्रीय कोन आणि हा जो आंतरखंडित केलेला भाग आहे याला आंतरखंडित कंस असं आपण बोलणार. या दोघांचा एकमेकांशी रिलेशन कसं असतं, जेवढा या कोनाचा मेजरमेंट आहे तेवढाच या कंसाचं पण माप होणार. ठीक आहे, हाच गुणधर्म बोलतो केंद्रीय कोनाचा गुणधर्म. सपोज हा AOB कोन आहे, समजा की हा 50 अंशाचा आहे. तर आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला की बाबा हा AB कंस आहे, माप कंस AB चं माप किती, तर आपण आताच गुणधर्म शिकलो की जो काही केंद्रीय कोन असतो त्या केंद्रीय कोनाने जेवढा पण वर्तुळाचा भाग समाविष्ट केलेला आहे तो झाला आंतरखंडित कंस. आणि आंतरखंडित कंस हा केंद्रीय कोनाच्या एवढाच असतो. म्हणजे हा जर 50 अंश आहे तर या कंसाचं माप पण 50 अंशच येणार. ठीक आहे, मग आपण लिहू शकतो कोन AOB एकरूप कंस AB. ठीक आहे, हा एक गुणधर्म आहे. केंद्रीय कोनाचे माप हे त्या केंद्रीय कोनाने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप आणि केंद्रीय कोनाचे माप हे सेम असतात, एकमेकांना एकरूप असतात. आता आपण जीवांचा गुणधर्म पटकन समजून घेऊयात. सपोज एक वर्तुळ आहे माझ्याकडे आणि ही एक जीव आहे आणि ही एक जीव आहे. ठीक आहे, समजा ही AB एक जीव आहे आणि CD पण एक जीव आहे. ठीक आहे, जर एकाच वर्तुळामध्ये दोन जीव, आता या किती पण जीव असू शकतात, किती पण कंस तयार होऊ शकतात, पण आपण समजण्यासाठी दोन जीवांचं उदाहरण घेऊया. तिकडे समजा AB ही जीव आहे, AB चा मेजर दिलाय 5 सेंटीमीटर आणि CD एक जीव आहे, तर CD चं पण मेजरमेंट दिलंय 5 सेंटीमीटर. म्हणजेच काय की एकाच वर्तुळामध्ये जर दोन जीवा ह्या एकमेकांना एकरूप असतील तर ह्या जीवांनी पण बघा, ह्या आता CD 2 मिनिटासाठी विसरा, AB कडे या AB जीवामुळे हा एक पोर्शन आहे तो वेगळा झालेला आहे. पूर्ण वर्तुळातला ह्या AB जीवाने एवढा भाग आपल्याकडे हे केलाय, काय बोलतात त्याला, कव्हर केलेला आहे. ठीक आहे, तर जर का एकाच वर्तुळामध्ये दोन जीवा एकमेकांना एकरूप असतील, या पण जीवेने तेच केलेलं आहे, वर्तुळाचा एवढा भाग स्वतःमध्ये समाविष्ट केलेला आहे. ठीक आहे, तर AB जीवाने हा जो कंस तयार झालाय ह्याला पण आपण कंस ABच बोलणार. आणि या CD जीवेमुळे समजा समजण्यासाठी इकडे कोणता तरी बिंदू घ्या, इकडे नाव द्या E आणि इकडे पण एक बिंदू द्या, इकडे नाव द्या F. ठीक आहे, तर या AB जीवामुळे हा जो कंस आहे AEB, हा जो खंडित केलेला कंस आहे ह्या जीवाने, हा वाला कंस आणि हा वाला कंस एकमेकांना एकरूप असणार. का एकरूप असणार, कारण की ह्या ज्या दोन जीवा आहेत त्या एकमेकांना एकरूप आहेत. मग आपल्याला गुणधर्म काय समजतो की जर दोन जीवा एकमेकांना एकरूप असतील तर त्यांनी खंडित केलेला कंस पण एकमेकांना एकरूप असणार. सपोज मग समजा कंस AEB चा मेजर दिला असेल सपोज 70, तर CFD चा पण मेजर येणार 70 अंश. आणि हाच बोलतो
एकरूप जीवांनी खंडित केलेला कंस हे एकमेकांना एकरूप असतात. जर जीवा एकरूप आहेत तर त्यांनी खंडित केलेले कंस पण एकमेकांना एकरूपच असणार. म्हणजे आपण तर मित्रांनो पहिलाच प्रश्न आहे आपल्या समोर. एक आकृती दिली आहे या पद्धतीची आणि गिवन इन्फॉर्मेशन दिली आहे. आता मी पूर्ण प्रश्न नाही लिहित बसत आहे. जे इम्पॉर्टंट आहे ते मी फक्त लिहिलंय. काय काय दिलं आपल्याला पक्षामध्ये की कोन ECF कुठे आहे बघा, ECF हा वाला कोन, याचा मेजर आपल्याला दिलाय किती तर 70 अंश. ठीक आहे. अजून काय दिलंय कंस DGF कुठे आहे, DGF हा मोठा वाला कंस, हा मोठा वाला कंस याचा मेजर किती दिलाय तर 200 अंश. ठीक आहे. या कंसाचा माप दिलाय 200 अंश. आणि ह्या दोन इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय काय विचारले की कंस DE कुठे, DE हा वाला कंस किती आहे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि दुसरा DEF कुठे, DEF हा मोठा वाला कंस हा आपल्याला सांगायचा आहे की किती आहे. ठीक आहे. तर सोपा प्रश्न आहे. इकडे आपल्याला जे आपण गुणधर्म शिकलोय तेच आपल्याला इकडे यूज करायचे. सांगतो बघा कसं करायचं. ठीक आहे. पहिली गोष्ट तर कोन ECF हा जो कोन आहे हा केंद्रीय कोन आहे. आणि आपल्याला केंद्रीय कोनाचा गुणधर्म आपण शिकलोय की केंद्रीय कोनाचं माप हे कसं असतं, त्या केंद्रीय कोनाचं माप आणि त्या कोनामुळे खंडित झालेल्या कंस याचं माप एकमेकांना सेम असतं. ठीक आहे. म्हणून आपण लिहू शकतो की आपल्याला माहिती आहे कोन ECF किती आहे तर 70 अंश आहे. हे आपल्याला कशामध्ये दिलंय तर पक्षामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आणि केंद्रीय कोनाच्या गुणधर्मानुसार केंद्रीय कोनाचे माप आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप हे दोन्ही पण एकमेकांना सेम असतं. म्हणून आपण लिहू शकतो की कोन ECF एकरूप माप कंस EF. ठीक आहे. या कोनाने हा कंस खंडित केलेला आहे तर माप कंस EF आपल्याला याच्यातून भेटून जाईल. ठीक आहे. जर EF आपल्याला मिळाला तर EF आणि DGF या दोन गोष्टींवरून आपण DE काढू शकतो आणि DE आणि EF एकत्र करून आपण DEF याचं माप आपण काढू शकतो. बघूया आपण स्टेप बाय स्टेप बघूया. पहिला तर गिवन इन्फॉर्मेशन वरून आपण हेच रिलेशन लावू शकतो की केंद्रीय कोन आणि ह्या कंसाचं माप आपण सेमच दाखवू शकतो. तर हा जर 70 अंश आहे तर हा पण किती असणार तर 70 अंशच असणार. म्हणून आपण लिहू शकतो की माप कंस EF बरोबर 70 अंश. ठीक आहे. म्हणजे ह्या एवढ्या कंसाचं माप आपल्याला मिळालं 70 अंश. आता हा 200 हा 70 आहे. या दोघांच्या मदतीने आपण या DE कंसाचे मेजर काढू शकतो, DE कंसाचं माप काढू शकतो, इझिली काढू शकतो. कारण की आपल्याला माहिती आहे हे तिन्ही पण कंस मिळून एक वर्तुळ तयार झालंय आणि वर्तुळाचं पूर्ण मेजर आपल्याला माहिती आहे. एक कोणता पण वर्तुळ असू दे त्याचं माप किती असतं 360 अंशाचं असतं. जर का 360 अंशाचा पूर्ण वर्तुळ आहे त्यातला हा 200 अंशाचा कंस आहे, हा 70 अंशाचा कंस आहे. 360 मधून हे जर वजा केले येणारं उत्तर आपलं माप कंस DE असेल. ठीक आहे. बघा आपण कसं लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे की वर्तुळाचे माप किती असते तर 360 अंश असते. ठीक आहे. आणि पूर्ण वर्तुळा कशापासून तयार झालाय कंस DGF अधिक कंस EF अधिक कंस DE बरोबर 360. ठीक आहे. मग मी वाटल्यास या साईडला करू. आपण कसं लिहू शकतो की माप कंस DGF म्हणजे हा मोठावाला अधिक माप कंस EF हा छोटावाला जो आताच आपण काढला अधिक माप कंस तिसरा कोणता उरला हा छोटावाला DE. हे तिघं पण मिळून कसे असणार तर 360 अंश असणार. कारण की हा वर्तुळाचा गुणधर्म आहे. वर्तुळाचे माप किती असतं तर 360 अंश असते. मग बघा DGF चं तर मेजर आपल्याला माहिती आहे 200 आहे अधिक EF चं आताच आपण काढलं 70 अधिक DE आपल्याला माहिती नाही तर माप कंस DE जसेच्या तसं बरोबर इकडे 360. ठीक आहे. आता आपल्याला फक्त DE पाहिजे. यांची आपण बेरीज करू शकतो. 200 अधिक 70 किती होणार 270 अधिक माप कंस DE जसंच्या तसं बरोबर 360. आता फक्त आपल्याला DE पाहिजे.
तर हे 270 आता पण बरोबरच्या त्या साईडला पाठवू शकतो. 360 बरोबर ते वजाबाकीला जातील. कसं होईल, मापकंस DE बरोबर 360 वजा 270. ठीक आहे, किती उरलं, हे 30 आणि ते 60 90. म्हणजेच मापकंस DE बरोबर किती आलं तर 360 मधून 270 गेले, 90 अंश उरले. म्हणजे DE मेजर आपल्याला आलं 90 अंश. म्हणजे एक जे आपल्याला विचारलेलं मापकंस DE तर आपण शोधून काढलंय. आता मापकंस DEF काढायचं आहे. DEF हा मोठा वाला कंस. ठीक आहे, आता DEF कडे जर विचार केला, हा पूर्ण मोठ्या कंसामध्ये दोन कंस आहेत, एक हा वाला आणि एक हा वाला. ठीक आहे, मग पूर्ण DEF विचारलंय तर ह्या दोन कंसांची आपसमध्ये बेरीज केली, आपल्याला DEF चं मेजर भेटेल. तसंच करूया आपण. आपल्याला काय माहिती आहे, मापकंस DEF बरोबर हा पूर्ण DEF मध्ये कोणते दोन छोटे कंस आहेत, मापकंस DE अधिक मापकंस EF यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला पूर्ण DEF चा मेजर भेटेल. ठीक आहे, मग हा DEF कसा तयार झालाय, मापकंस DE अधिक मापकंस कोणता तर EF. मापकंस DE आताच आपण काढला तो म्हणजे 90 अंश. मग इकडे 90 अधिक मापकंस EF किती आपल्याकडे, केंद्रीय कोनाचं माप म्हणजे 70. 90 आणि 70 किती होणार, 160. 160 अंश. म्हणजेच मापकंस DEF बरोबर किती आला आपल्या समोर, 160 अंश. ठीक आहे, तर अशा पद्धतीने छोटी मोठी प्रश्न ह्या पूर्ण सराव संचामध्ये आहे आणि आपल्याला ह्याच पद्धतीने ते सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणून आपण काही गुणधर्म ह्या आधी समजून घेतले. त्यातला एक गुणधर्म आपल्याला या प्रश्नामध्ये यूज करता आलाय, तो म्हणजे केंद्रीय कोनाचा गुणधर्म. केंद्रीय कोनाचे माप हे त्या कोनाने खंडित केलेल्या कंसाचे माप हे दोन्ही पण एकमेकांना सेम असतात, एकरूप असतात. ठीक आहे, आता आपण प्रश्न क्रमांक 1 तर आपला सोडवून झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊयात. तर मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे. अगेन एक आकृती दिली आहे आणि काही इन्फॉर्मेशन दिली आहे. आकृती अशी दिली आहे की एक वर्तुळ दिलं आहे आणि त्याच्यात मध्ये एक त्रिकोण दिलेला आहे आणि हा त्रिकोण कसा दिलाय बघा, त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण दिलेला आहे. ठीक आहे, समभुज त्रिकोण म्हणजे काय, या त्रिकोणाच्या तिन्ही पण बाजू समान, म्हणजे बाजू QR समान असेल, एकरूप असेल बाजू RS ला आणि ऍज वेल एज बाजू QS ला, म्हणजे तिन्ही पण बाजू समान आहेत. ठीक आहे, आता समभुज त्रिकोण तर आहेच आहेत. ह्या त्रिकोणाच्या बाजू जरी झाल्या, जर का तुम्ही वर्तुळाचा विचार केला तर ह्याच बाजू वर्तुळाच्या जीवा पण आहेत. बघा, ही QR एक जीवा आहे, QS पण एक जीवा आहे, RS पण एक जीवा आहे. ठीक आहे, म्हणजे इकडे आपल्याला काही ना काहीतरी जीवांचं गुणधर्म जे आपण शिकलेलो आहे ते यूज करायला लागणार आहे. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. आता ह्या गोष्टीवरून आपल्याला विचारले काय की कंस RS म्हणजे RS कोणता, हा वाला कंस RS एकरूप दाखवायचा कंस QS ला, ह्या वाल्या कंसाला, आणि कंस QR ला म्हणजे ह्या वाला. म्हणजे तिन्ही पण जे कंस आहेत ते आपल्याला काय करायचे, एकमेकांना एकरूप दाखवायचे. ठीक आहे, आणि दुसरं आपल्याला सिद्धता दिली आहे ती म्हणजे कंस QRS. कुठे आहे QRS हा वाला बाहेरचा मोठा कंस. ठीक आहे, ह्याचे माप आपल्याला सिद्ध करून दाखवायचे की 240 अंश आहे. क्लिअर आहे, एकदम सोपं आहे, जेवढं कठीण वाटतंय तेवढं नाही आहे. तर आपण उत्तर लिहायला म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात करूया. आपल्याला दिलंय काय बघा की त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. हे आपल्याला पक्षामध्ये ऑलरेडी दिलंय म्हणून कारण पक्ष. आणि समभुज त्रिकोणाच्या तिन्ही पण बाजू एकमेकांना कशा असतात, सेम असतात. म्हणून बाजू QR एकरूप बाजू QR एकरूप बाजू RS एकरूप बाजू तिन्ही पण बाजू सेम, तिसरी बाजू आहे QS. ठीक आहे, म्हणजेच काय की या तिन्ही पण बाजू आपण काय केल्या तर एकरूप दाखवल्या. कशावरून एकरूप दाखवल्या, कारण की QRS हा समभुज त्रिकोण आहे म्हणून. ठीक आहे, आता जर का त्रिकोणाचा विचार न करता फक्त वर्तुळाचा विचार केला तर ह्याच ज्या तीन बाजू आहेत त्या ह्या वर्तुळाच्या जीवा आहेत आणि ह्या तिन्ही पण जीवा कशा आहेत, एकमेकांना एकरूप आहेत.
असं ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला एक प्रमेय माहिती आहे, एकरूप जीवा, जर 2 जीवा किंवा आपण एक उदाहरण बघितलेलं 2 जीवांचं, इथे आता 3 जीव आहेत. म्हणजेच काय, 3 असू दे, 4 असू दे, 10 असू दे, फरक पडत नाही. जर जीवा किती पण असू दे, एकमेकांना एकाच वर्तुळामध्ये एकरूप आहे, तर त्यांनी खंडित केलेले कंस पण एकमेकांना एकरूप असतात. हेच गुणधर्म आपण शिकलेलो. म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो की इथे कोणता गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे. याच्यावरनं डायरेक्ट लिहू शकतो की माप कंस म्हणजेच कंस RS एकरूप, कंस QS एकरूप, कंस QR. ठीक आहे. ह्याला कारण लिहा, कारण मी खालच्या ओळीवरती लिहितोय. काय लिहितोय, एकरूप जीवांचे संगत कंस, एकरूप जीवांचे संगत कंस. कारण का, बघा ही RS एक जीव आहे, RS ने हा एक कंस खंडित केला, तो म्हणजे RS. QS एक जीव आहे, QS या जीवाने हा QS एक कंस खंडित केलेला आहे. आणि QR एक जीव आहे, QR या जीवाने हा QR वाला कंस खंडित केलेला आहे. जर या तिन्ही पण जीवा एकमेकांना समान आहेत, तर हेच आपल्याला बोलतो एकरूप जीवांचे प्रमेय बोलतो, एकरूप जीवांचा गुणधर्म बोलतो की जेवढ्या पण जीवा एकमेकांना एकरूप असतील, त्यांनी खंडित केलेले कंस म्हणजे हा हे तिन्ही पण एकमेकांना एकरूप असणार. आणि हे ते गुणधर्माचं आपण नाव लिहिलंय, एकरूप जीवांचे संगत कंस. ज्या जीवा एकरूप, त्यांनी खंडित केलेले कंस पण एकमेकांना एकरूप. म्हणजेच काय, पहिली तर सिद्धता आपली सिद्ध झालेली आहे. दुसरी सिद्धता काय करायचं आहे की कंस QRS चे माप 240 अंश हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण ह्या जीवा तर एकरूप दाखवल्या, पण आपल्याला ना जीवांचे मेजरमेंट दिलंय ना कंसांचे मेजरमेंट दिलंय. तर त्याच्यावरून आपल्याला जर डायरेक्ट QRS चं माप काढायचं आहे, तर डायरेक्टली आपण ते काढू शकत नाही. ठीक आहे. पण जर एक बारकाईने तुम्ही लक्षात दिला, तर हा वाला कंस, हा वाला कंस आणि हा वाला कंस, हे तिन्ही पण कंस मिळून एक वर्तुळ तयार होत आहे. आणि आपल्याला वर्तुळाचा मेजर माहिती आहे 360 अंश असतं. ठीक आहे. हे तिन्ही पण कंस एकमेकांना एकरूप आहेत. म्हणजे जेवढा समजा हा 30 असेल, तर हा पण 30, हा पण 30, या कंडिशन मध्ये तिन्ही पण कंस आहेत एकरूपचा हाच अर्थ होतो. जर का ह्या तिन्ही पण कंसाला मी x मानलं, हा x आहे तर हा पण x होणार, हा पण x होणार. ठीक आहे. जर काय तिन्ही पण कंसाला आपण x मानलं, तर आपण एक समीकरण तयार करू शकतो, कारण की हे तिन्ही पण कंस मिळून एक वर्तुळ तयार करतायत. मग तिन्ही पण कंसांची बेरीज आपण वर्तुळाबरोबर दाखवू शकतो आणि काही ना काहीतरी त्याच्यातून आपण सिद्ध करण्याच्या मार्गावरती जाऊ. ठीक आहे. मग आपण लिहू शकतो की हे जर कंस आपण एकरूप दाखवले, मग आपण ह्याला काहीतरी एक मानूया. ठीक आहे. एक व्हेरिएबल मानूया, समजा x मानूया. ठीक आहे. म्हणून इकडेच लिहून घेऊ आपण. म्हणून कंस RS बरोबर कंस QS बरोबर कंस QR, हे आपण काय मानू, इज इक्वल टू x मानू. ठीक आहे. ही कंडिशन महत्वाची आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पूर्ण वर्तुळाचे माप कसं असतं, तर वर्तुळाचे माप कसे असतं, तर 360 अंश असतं. ठीक आहे. आणि हे तिन्ही पण कंस मिळून एक पूर्ण वर्तुळ तयार करते. म्हणून आपण वर्तुळाचा काही ना काहीतरी मापांचा गुणधर्म यूज करू शकतो इकडे. म्हणून आपण असं लिहू शकतो की पूर्ण वर्तुळाचं माप म्हणजेच काय, कंस RS अधिक QS अधिक QR. म्हणून आपण लिहू शकतो की कंस RS अधिक कंस QS अधिक कंस QR बरोबर किती, तर 360 अंश. का, कारण की हे तिन्ही पण कंस मिळून एक वर्तुळ तयार करतात आणि वर्तुळाचं माप किती असतं, तर 360 अंश असतं. आता बघा, RS QS QR हे आपण काय मानलं, x मानले. ठीक आहे. मग RS पण xच होईल, अधिक हा कंस याला 1 रुपया म्हणजे हा पण xच होईल, हा कंस याला 1 रुपया म्हणजे तिसरा वाला कंस पण xच होईल, इज इक्वल टू 360 अंश. x अधिक x अधिक x किती होणार, 3x इज इक्वल टू इकडे 360 अंश. ठीक आहे. आता फक्त x ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, तर 3 इकडे मल्टिपल आहेत, या साईडला जाऊन डिवाइड होतील. x इज इक्वल टू 360 अंश भागिले 3. आता करायचा भागाकार, 3 एके 3, 3 दुने 6, 3 शून्य 0. x इज इक्वल टू किती आलं, 120 अंश. म्हणजेच काय आपल्याला समजलं की हे जे 3 कंस आहेत हे प्रत्येकी 120 अंशाचे आहेत. QS 120, RS 120 आणि QR 120. ठीक आहे. आता आपल्याला विचारलंय काय, हे सगळं मटेरियल आपण तयार केलं, आपल्याला दुसरी सिद्धता सिद्ध करायची होती. ठीक आहे. तर आता दुसरी सिद्धता आपल्याला काय प्रूव्ह करायची की कंस QRS कडे लक्ष द्या.
आर एस हा जो बाहेरचा एवढा इथपर्यंतचा कंस आहे ह्याचा आपल्याला मेजर विचारलेला आहे. पण जर का तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर हा पूर्ण मोठा कंस क्यू आर एस दोन वेगवेगळ्या कंसापासून तयार झालेला आहे. म्हणजेच कंस क्यू आर आणि कंस आर एस ह्या दोघांची जर एकमेकांबरोबर बेरीज केली आपण तर पूर्ण आपल्याला क्यू आर एस चं मेजरमेंट भेटून जाईल. म्हणून आपण लिहू शकतो की माप कंस क्यू आर एस हा कसा आहे ह्या दोघांपासून बनलेला आहे. म्हणजे माप कंस क्यू आर अधिक माप कंस आर एस. माप कंस क्यू आर अधिक माप कंस आर एस. ठीक आहे. इकडे पण मला माप कंस लिहायला पाहिजे होतं पण जागा पुरली नाही. तुम्ही इकडे माप कंस लिहू शकता. ठीक आहे. क्यू आर एस चा मेजर आपल्याला काढायचा आहे. पण क्यू आर आपण काय मानलाय तर एक्स मानलाय. वाटल्यास इकडे लिहा एक स्टेप वाढवा. क्यू आर आपण काय मानलाय एक्स मानलाय अधिक माप कंस आर एस आपण काय मानलाय एक्स मानलाय आणि आपल्याला एक्स ची व्हॅल्यू इकडे मिळालेली आहे. एक्स इज इक्वल टू 120. मग या एक्स च्या जागी हीच व्हॅल्यू आपल्याला फक्त सबस्टिट्यूट करायची आहे. 120 अधिक ह्या एक्स ची पण व्हॅल्यू 120. किती झाले 120 मिळून 240 अंश. आणि हेच तर आपल्याला सिद्ध करायचं होतं. माप कंस क्यू आर एस हा आपल्याला 240 अंशाचा आहे हे सिद्ध करायचं होतं आणि हे आपलं सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे. एकरूप जीवांचे संगत कंस पण एकमेकांना एकरूप असतात. हा गुणधर्म आपल्याला ह्या प्रश्नासाठी यूज करायला लागला. कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता. खूप सोपे प्रश्न असतात. फक्त काही गुणधर्म आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. कोणाचं रिलेशन कोणासोबत लावायचं आहे पूर्ण भूमिती ह्याच बेसवरती आहे. जर एकदा तुम्हाला प्रत्येकाचे रिलेशन समजले कोण कोणाचा मामा काका काकी लागते तर आपण इझिली नाते गोते लावू शकतो. आणि हेच आहे फक्त बाकी काही नाही. ठीक आहे. बेसिक गुणधर्म आहे. वर्तुळाचं माप 360 अंश माहिती आहे. आपण लहानपणापासून शिकलोय 6वी 7वी पासून शिकलेलो आहे. ठीक आहे. जीवा काय असतात आपल्याला माहिती आहे. केंद्रबिंदू काय असतात माहिती आहे. केंद्रबिंदूमध्ये जो कोण तयार होतो तो आताच आपण शिकलो त्याला केंद्रीय कोण बोलतात. केंद्रीय कोणाचा गुणधर्म आपण शिकलोय. एकरूप जीवांचे आपण गुणधर्म शिकलोय. मग शिकायचा बाकी काय शेवटचा प्रश्न राहिलाय पटकन बघूया. तर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे या सराव संचामधला तिसरा प्रश्न. एक आकृती दिली आहे आणि इन्फॉर्मेशन काय दिलंय की जीवा ए बी एकरूप जीवा सी डी. जीवा ए बी ही वाली जीवा एकरूप आहे कोणाला जीवा सी डी. या वाल्या जीवेला आपल्याला ही एकरूप दिलेली आहे ऑलरेडी. आणि आपल्याला सिद्ध काय करायला सांगितलंय की कंस एसी हा वाला कंस एकरूप कंस बीडी ह्या वाल्या कंसाशी हा वाला कंस एकरूप आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. एकदम सोपी सिद्धता आहे. जे एकरूप जीवांचे संगत कंस पण एकरूप असतात हाच गुणधर्म आपल्याला इकडे यूज करायचा आहे. ठीक आहे. मग इकडे आपण उत्तराला सुरुवात करूया. ठीक आहे. काय आहे की जीवा ए बी एकरूप दिलंय कोणाला जीवा सी डी ला. हे कशामध्ये दिले आपल्याला पक्षामध्ये दिलेलं. ठीक आहे. हे पक्ष आहे. आता जर ह्या दोन जीवा एकमेकांना एकरूप आहेत तर ह्यांच्यापासून जे कंस तयार झाले ते पण एकमेकांना एकरूपात असणार. मग बघा ह्या ए बी जीवेमुळे कोणता कंस तयार झाला हा पूर्ण ए सी बी हा वाला मोठा कंस. या ए बी जीवेमुळे हा ए सी बी हा वाला कंस तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि या सी डी जीवेमुळे हा वाला कंस सीबीडी बेलापूर हे दोन्ही पण कंस एकमेकांना एकरूप आहे. का आहेत कारण की हे कंस ज्या जीवांमुळे तयार झाले त्या दोन जीवा एकमेकांना एकरूप आहेत. मग आपण इकडे लिहू शकतो मुद्दा की एकरूप जीवांचे संगत कंस पण कसे असतात एकमेकांना एकरूप असतात. संगत कंस एकरूप असतात. ठीक आहे. मग या ए बी जीवेचा कंस कोणता आहे ए सी बी. म्हणून माप कंस किंवा डायरेक्ट कंसात लिहा फक्त कंस ए सी बी एकरूप असणार आहे कोणाला कंस सी बी डी ला. कंस सी एकरूप कंस सी बी डी. ह्या पॉइंटवरून हा मुद्दा आपण लिहिला. काय लिहिला एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. एबी जीवेमुळे हा एसीबी तयार झालाय. सीडी जीवेमुळे हा सीबीडी तयार झालाय. जर एबीसीडी एकरूप आहे जीवा एकमेकांना तर एसीबी कंस आणि सीबीडी कंस पण एकमेकांना एकरूप असणार. ठीक आहे. परंतु
हा जो ACB कंस आहे हा पूर्ण ACB दोन छोट्या छोट्या कंसांपासून तयार झालाय. एक तर कंस AC आणि दुसरा कंस CB. ठीक आहे. त्याच पद्धतीने CD जीवेमुळे जो कंस तयार झालाय CBD हा मोठावाला कंस पण दोन वेगवेगळ्या कंसांपासून तयार झालाय. एक तर कंस CB हा आणि दुसरा BD हा. ठीक आहे. जर का आपण ह्या दोघांचं एकमेकांशी रिलेशन लावलं तर आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते आपण इझिली सिद्ध करू शकतो. 2 मिनिटात बघा इकडे. आपल्याला माहिती आहे ACB एकरूप CBD आहे. ACB एकरूप CBD आहे. परंतु जर का ह्या ACBचं मूळ रूप आपण लिहिलं, ACB कशापासून तयार झालाय AC अधिक CB. जर ह्या ACBच्या जागी AC अधिक CB लिहिलं, या CBDच्या जागी पण CB अधिक BD लिहिलं, लिहून तरी बघूया काय होतंय. ठीक आहे. म्हणून आपण लिहू शकतो की कंस ACB बरोबर काय आहे, कंस AC अधिक कंस CB. त्याच पद्धतीने कंस CBD बरोबर काय आहे, कंस CB अधिक कंस BD. ठीक आहे. आता हे जे एकरूप आपण दाखवले ह्याच्या जागी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघूयात आपण काय भेटतं AC आणि CB. तसंच बघूया आपण काय एकरूप दाखवले, कंस ACB एकरूप आहे कोणाला तर कंस CBD ला. मग या ACBच्या जागी आपण AC अधिक CB लिहूया. म्हणून कंस AC अधिक कंस कोणत्या CB बरोबर, किंवा ह्याला पहिला एकरूप न दाखवता आपण बरोबरच्या साईन मध्ये आणू म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी कटआउट फिटआउट करायला भेटेल. हे आपण केलंय काय, ACBच्या जागी आपण काय सबस्टिट्यूट करणार आहे AC आणि CB, आणि CBDच्या जागी आपण काय सबस्टिट्यूट करणार आहे CB आणि BD. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून कंस ACB बरोबर कंस CBD लिहिलंय आपण. ठीक आहे. या ACBच्या जागी कंस AC अधिक CB लिहिलंय इज इक्वल टू या साईडला CBDच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे, कंस CB अधिक BD. कंस CB अधिक कंस BD. ठीक आहे. आता बघा जसं आपण यांना बरोबरच्या रिलेशन मध्ये आणलं तसं बघा इकडे काहीतरी कॉमन फॅक्टर बाहेर निघाले. बरोबरच्या या साईडला CB आहे, बरोबरच्या या साईडला पण CB आहे. जर का बरोबरच्या दोन्ही साईडला सेम क्वांटिटी असेल तर ते आपण डायरेक्टली कट आउट करू शकतो. हा कट झाला, हा कट झाला. उरला काय, कंस AC बरोबर कंस BD. कंस AC बरोबर इकडे उरलाय फक्त कंस BD, कारण की CB तर कट आउट झाले. म्हणून आपण डायरेक्टली लिहू शकतो की कंस AC एकरूप आहे कोणाला, कंस BD ला. एवढा सोपा होता प्रश्न. फक्त एकरूप जीवांचे संगत कंस एकमेकांना एकरूप असतात हा वाला गुणधर्म इकडे वापरायला लागला. जो मेन कंस होता हा ज्या छोट्या छोट्या कंसांपासून तयार झालाय त्यांची नावं आपण तिकडे टाकली. जो कट होता त्यांना कट केला. उरलेला आपलं डायरेक्टली उत्तरच निघालं. जादू नाही आहे, गणिताची जादू आहे. ठीक आहे. ठीक आहे, हरकत नाही. कोणाला समजलं नसेल तर एक दोनदा प्रॅक्टिस करा. स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता. सराव नक्कीच महत्वाचा आहे. गणित पाठ करण्याचा विषय नाही आहे. जेवढा तुम्ही सराव ठेवाल तेवढा गणित तुमच्यासाठी जादुई ठरेल. जर नाही केला सराव मुश्किल आहे बॉस. त्यामुळे प्रॅक्टिस तुमची असणं गरजेचं आहे. माझ्यासोबत केली तरी पण चालेल, अन्यथा तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. आपले व्हिडिओ पाहून जर तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर. चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर अशीच साथ देत राहिले तर आम्हाला पण थोडंसं इन्स्पिरेशन येतो. काही ना काहीतरी नवीन शिकवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि आमच्या गायडन्सनी तुम्हाला जर काहीतरी शिकायला भेटतंय ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तर आपला सराव संच 3.3 तर आता सोडून झालेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात आपण सराव संच 3.4 घेऊन. आजच्यासाठी एवढंच. गुड बाय, हॅव अ नाईस डे.